जय हरी विठ्ठल मंडळी. आज आहे आषाढी एकादशी. मी गिरिजा तुम्हाला व तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा देते. आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, हरिपाठ आणि विठ्ठल नामात रंगलेला एक पवित्र दिवस. आज मी तुमच्यासोबत मी केलेली उपवासाची थाळी शेअर करणार आहे. आवाजावरून तुमच्या थोडंसं लक्षात आलंच असेल की तब्येत अजिबातही बरी नाही आहे. त्यामुळे आज माझा व्लॉगचा खूप सुंदर असा कंटेंट तयार होता. मी बाहेरही जाणार होते पण ते सगळंच कॅन्सल झालं. सकाळी मस्त असं म्हणलं चला उपवास आहे ना, तर उपवासाची थाळी तरी तुमच्यासोबत शेअर करा. आज तब्येत बरी नाही आहे त्यामुळे थाळीमध्ये सुद्धा जास्त काही बनवणारच नव्हते, फक्त खिचडी बनवणार होते. म्हणलं चला त्याचीच थोडीशी डिटेल आणि मी कशी बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. खिचडीपेक्षा खिचडीतला बटाटा जास्त आवडतो या वाक्याला मात्र तुम्ही सगळे माझ्याशी ॲग्री करणार. 2 मोठे मोठे बटाटे मस्त असे छोट्या छोट्या साईजमध्ये चिरून घेतले आणि ते पाण्यामध्ये टाकले. रोजच्या भाजीच्या वापराला केलेलं कूट घरामध्ये होतंच, पण ते काही मी आज वापरलं नाही कारण खिचडीमध्ये थोडंसं जाड कूट असेल ना तर ते खूप जास्त छान लागतं. रात्री मी पावशर शाबू आणले होते आणि ते भिजत घातले होते, पण ते भिजून भरपूर झाले होते. मग त्यातला 1 डबा शाबू काढून ठेवले आणि जे मी कूट बनवलं होतं ना ते सगळं मी शाबूमध्ये मिक्स करून घेतलं. आता शाबूमध्ये कूट मिक्स करायची ही पद्धत आहे ना, मी यूट्यूबच्याच एका कोणत्या तरी शॉर्टमध्ये बघितली होती खूप दिवसांपूर्वी आणि ते मला अचानक आठवलं की त्यामुळे ना खिचडी अजिबात आहे ना चिकट होत नाही, अगदी फडफडीत खिचडी होते. त्यानंतर 3 मिरच्या घेतल्या होत्या आणि आमच्या घरी माझ्या माहेरी आहे ना मिरच्या चिरून घालण्याची पद्धत आहे, पण माझ्या सासरी आहे ना सगळेजण खिचडी बनवताना मिरच्या मिक्सरलाच बारीक करून टाकतात. सगळ्यांनाच इकडे थोडंसं चढतं तिखट खाण्याची सवय आहे ना, त्यामुळे मग मीही आज मिक्सरलाच बारीक करून मिरच्या घेतल्या होत्या. त्यानंतर 1 किंवा 1.5 पळी तेल टाकलं आणि त्यामध्ये मस्त असे बटाटे टाकले. बटाट्यासोबतच थोडेसे जिरेही टाकले होते. आता काही ठिकाणी जिरे खातात तर काही ठिकाणी जिरे खात नाहीत, पण आमच्या इकडे उपवासाला जिरे खाल्ले जातात. मग त्यामुळे बटाट्यासोबत थोडेसे जिरे टाकले, बटाटे टाकले आणि बटाटे बघा भरपूर टाकले होते मी. आणि ते बटाटे आहेत ना तेलामध्ये प्रॉपर आहे ना शिजेपर्यंत त्यामध्ये काहीही टाकायचं नाही. उलटण्याने बटाट्याचे अगदी इझिली 2 भाग व्हायला लागले ना की समजायचा बटाटा शिजला. आणि मग त्यामध्ये त्यानंतर मिरची टाकायची. आता तुम्ही चिरून टाका किंवा मिक्सरला बारीक करून टाका, कसंही चालेल. त्यानंतर लगेचच त्यामध्ये शाबू आणि शेंगदाणे जे आपण मिक्स करून ठेवले होते ते टाकायचं आणि खिचडी मस्त अशी परतून घ्यायची. थोडंसं खिचडीमध्ये वरून मीठ टाकायचं, एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि मस्त आपली आषाढी एकादशीची थाळी तयार आहे. चला मी माझा व्हिडिओ इथंच संपवते आणि तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा देते. माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा पोचेल, पण तितक्याच मनापासून मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहे. तब्येत बरी नसल्याने मला एडिटिंग वगैरे करून अपलोड करायला थोडासा उशीर होतोय, पण चला असू दे, तुम्ही मला समजून घ्याल. चला आपण भेटू पुन्हा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.